राजा रामचंद्र भगवान की जय, बजरंग बली हनुमान की जय। श्री गुरु मोतीराम महाराज की जय, गुरुवरे मौली मारुती महाराज की जय। हो श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः। न साधता राम कार्यासी उदय पावता रविसिया, समूळ छेदी नमत्यासी बाणाग्रेची शरणार्दय। जय जय आचार्य समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुख उदया. सांगितलं असणारा बरेचजी विचार करू लागले आणि हनुमंत्र हे बी त्या ठिकाणी असणार. दोन्ही कार्य झालं पाहिजे, एक तर भरताचं समाधान झालं पाहिजे आणि भरतजीचंही मनोगत आहे आणि मला रामचरित्र ऐकणं झालं पाहिजे. मग काय बोलले, तुझ उशीर होईल जरी तरीच पर्वत भाराग्री बैसोनी रामाक्षरी क्षण माधारी पाविया. भरतजीनं सांगितलं, हनुमंता तुम्हाला जर वेळ लागत असेल तर माझ्या बाणावर बसवतो. ज्या ठिकाणी जगाचा मालक आहे त्या ठिकाणी पौचिती करण्याचं कार्य माझं. एका जनार्दना शरण हनुमान समाधान, आती गोड निरूपण सावधान परिसावे. एका जनार्दनी शरण हनुमंतराया रामचरित्र सांगतील आणि भरतजीला आनंद होईल. हे चरित्र मायबाप असणार साखरेपेक्षा गोड आहे असं महाराजांनी सांगितलं. चतुर एक जनार्दन करता निजगुणातीत कथन, शब्दाची उपरीत होऊन निज रूपिली न तो झाला. गावकऱ्या म्हणले माझे गुरु असणार आणि चतुर एका जनार्दनी तो करता करिता देव आहे. आणि काय बोलू लागले, निज रूपिली न झाला तरी न राय उगला, निज कथा गावया वैला राहून ठेविला साक्षात देवाच्या मनात आल्यावर देव आपल्याकून जीवाकून कार्य करतोच आणि करून घेतोच. का तर असणार झोपी जरी जाऊ लागलं तरी देवाला आवडल्यावर देव उठवतो आणि सांगत असतो तुमचं कार्य तुम्ही करून घ्या. आणि काय बोलले, कदाचित चुकून जाय म्हणून आड उभा राया, सहसाची लागलाय परतानवे अनुमात्र. का तर थोडं जरी बाजूला गेलं तरी बी गावभरा म्हणू लागले माझे गुरु येतात आणि सांगतात गावबा हे संपूर्ण रामल्य आहे. आणि काय बोलले, तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामासी माझ गाठिया, बोलून ठेवला वचटी अति संकटी सांडिना. का तर भरवसा सगळ्यात मोठा असणार आहे माणसाचा विश्वास. आणि विश्वासा एवढं जगात पात्र कोणतंही मोठं नाही. आणि काय बोलले, नागरास देता देता काहीच नचले मता, शोधोनी पुती चित्त क्षीणव्रत मज केली. गावभरा म्हणू लागले देवाच्या मनात आल्यावर देव कार्य करून तर घेतोच आणि शीन भाग येऊ देत नाही. हे काम देवाच आहे. पाय माझा करोनी गोळा एकाएकी पानटो निठेला, उपाय सर्वदा ठेला पडल्या पडल्या गावावी. गावभरा म्हणू लागले मी जरी झोपी जरी जायचं ठरवलं तरी हा देव असणारा काय करतो येतो आणि सांगतो गावबा असं झोपून टाइम संपवायचा नाही. तुम्ही काय करा रामचरित्र लिहायला सुरुवात करा. जने मी मोन राय म्हणून वाचेची सोय होया, निज किती गाय सोय काय काय करू मी आता. गावभरा म्हणले मी जरी ठरवलं मुक्क राहायचं झोपी जायचं तरी देव झोपी जाऊ देत नाही, मुक्क राहू देत नाही. आणि देव हा जीवाकून कार्य करून घेतल्याशिवाय राहत नाही कोणतं काम. काही नचले सर्वदा तो करुणोसी तत्वता, चरणालो साधू संता विचाराता मज. तुम्ही एकच करा
तुमचं दर्शन घेतो. तुम्ही एकच करा, माझ्या बुद्धीला चालना द्या, मला विचार सांगा. आणि काय म्हणले? नेने प्रेमाचे बोला, प्रेमे उतरले की सखोला. तेने योनी बोले बोला, वक्ता केवळ श्रीरामा. श्रीराम, मला कोणतंच काही कळत नाही. वक्ता असणारा देव आहे. देवाशिवाय जगात कोणतंही कार्य चालू शकत नाही. आज मला समजलं. नेने प्रबंध युक्ती नाही संस्कृती. लेखनी देवनी हाती रामनीच कीर्ती लिहितो. बरे बोल लागले. म्हणले मला संस्कृत कोणतंच काही येत नाही. फक्त काय आहे? प्रेम आहे. आमच्या उत्तम नानासारखं. उत्तम नाना, कोणतं काही येतंय काय? फक्त प्रेम. आणि प्रेम हीच थोर भक्ती आवडती. देवाला दुसरं काय आवडत नाही. तो भगवान आहे. काय सांगू लागले गाव बरं? या लागी स्वामीनाथा माझं बोल नाही सर्वदा. वरद हस्त माझे माता ठेवून आता क्षमा समाधी कीजे. या लागी स्वामीनाथा, मला फक्त माफ करा. माझ्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद रूपी हात ठेवा. आणि काय बोलले? कृपाळू साधू जना उभय हस्ते लिंगुना. सोय बोलते झाले वाचना अमृत कृपाळू एक साधूजन संत हे कृपाळू असतात. आणि अमृताई पेक्षा गोड बोलतात, त्यांचं नाव संत. बाकी तो करुणा कासयासी होतो सिदिना. वक्ता एक जनार्दना ते तितकुण परिहारा. सांगितलं गावकऱ्याला परिहार असणार काही नाही. संपूर्ण विश्वाचे सूत्र जे आहेत हे देवाच्या हातात आहेत. बाकीचं काही नाही. परिहार जर काही जरी असेल तरी तोच देव आहे. मग काय म्हणले? तुझे नेमुके कथा आवडली श्री रघुनाथा. वाचे वचन आणि वक्ता स्वयं सत्वता होऊन ठेला. फक्त देवाला बोलणं जीवाचं आवडलं की देव काय करतो? माणसाला मरेपर्यंत बोलू देतो. आणि देवाच्या जर विरोधात शब्द गेली तर मग म्हणावं लागतंय मुखा झालो वाचा गेली. फक्त मायबाप जेने बोले विठ्ठल डोले असं बोललं की आयुष्यामध्ये काम गोड झालं. भूक भरून मसा केसी आवडी स्वामीची या मानसी. दोन्ही वाजवी जैसी तैसी संबंध मसा केसी ही शरीर रूपी वासरी आहे. आणि हिच्यातून आवाज गोड काढायचा किंवा कर्कश काढायचा का मधुर काढायचा हे कोणाच्या हातात आहे? देवाचे आहे. आपल्या एक क्षणभर कोणतंच काही हातात नाही. करून कार्य घेणारा देव आहे. निज कृपा साधू वचन विनविला एका जनार्दना. उल्हास पाहून चौगुणा लोटांगण विनवित. महाराज आनंदाचं प्रतीक आहे. दोन हात, तिसरं मस्तक. आणि विनंती करू लागले. काय बोलू लागले? कथा अनुसंधान भरत राम कथा श्रवण. करोनी कृपीचे पूजन बाणी बैसून बोलविला. आता मोरच्या प्रसंगामध्ये गावभर आहे ना. आताच सांगितलं. आता येणारा 6वा प्रसंग जो आहे, आता हनुमंतराव सुंदर असणारा रामचरित्र सांगतील आणि भरतजी ऐकतील. हे विषय झाल्यावर शेवटला हनुमंतरायाला भरतजी बाणावर बसवतील. जगाचा मालक ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत पोहोचिती करतील. आणि स्वस्ती श्री भावार्थ युद्ध कांडे एका ठिकाया भरत हनुमंत दर्शन राम सप्त चतुर्षोत्तम अध्याय गोरा पुंडलिका. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. चला उत्तमराव या लवकर.